श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडतात. चारी पुरुषात येथे आता पाप ताप दैन्य वार्तात येथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती साविते स्वर्गवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त यासुदे मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती दयाशी शीतोष्णाची भीती नसे ज्यांची याची सदा अरण्यात वसते एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटेचे ते करता स्वामी भक्ती जन हसते दया दे त्यावेळी मंगळवेळात वसपाते राहत दारिद्र्य फिरला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगम येथे राज कंटकशया करून देवरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभाव दाटवणी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षी करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून आस्तविता झाला बहुत प्रकारे पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष यती वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तिक दयाचे वसपाचे श्रीचरणी मन जळले तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे मग वसपाची कांता ऐकून यायची वार्ता करीत शाकांता म्हणे घर बुडाले वसपा येता ग्राशी दुस्तोत्तरण बोली त्याशी म्हणे सोडिले संसाराची वेळ काय लागले परिवसपाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीतम असे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त झाले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर शापते ओरडती परी बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जळली वृत्ती देहभान नसायची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य वाहन भूभाग व्यापला सकळ तेज अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसपा भानावरी आला अपरमी देखील सर्प समूह इकडे वृक्षशाखा अवलंकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पावनिया ऐसे परी भयभीत झालांतरी तो तयाशी मधुत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काय दैव तुझे उरले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडिनी त्वरित करी घेऊन अंगबस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात त्वरित सत्वरी उचलवणी घेत तो सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा मजे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी ते काय आपले अंग बसवा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रमिनी वाहती त्याशी बोलते अधीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुता पोषिजे असो तो बसवा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी इति स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा संबंध सदा भागी स्वतःच्या पंचमाध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण सुशिरस्व शुभम भवतु.